दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपणा सर्वांना राजा सिकंदर हा सर्वांना परिचित आहे, सर्वांना माहिती आहे. आणि त्यांनी खूप शूर होता तो आणि खूप पराक्रमी होता. त्यांनी जवळजवळ सर्व जग जिंकलं होतं. परंतु एक दिवस तो शेवटी त्याच्या आयुष्याच्या तो शेवटी खूप आजारी पडला. आणि आजारी पडल्यानंतर अनेक वैद्य डॉक्टर्स त्याच्या बाजूला होते आणि परंतु त्यांच्या उपचाराला काही फरक पडत नव्हता. आणि शेवटी सिकंदर राजाला समजलं की आता मी काही जगत नाही, मी मरणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्याच्या विश्वासू सरदारांना जवळ बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मला माहीत आहे की मी आता जगणार नाही, परंतु मी मेल्यानंतर 3 गोष्टी तुम्ही करायच्या आहे. पहिली गोष्ट ही की माझी जी शवपेटिका आहे, प्रेतक्रिया ह्याच्यात शवपेटिकेमध्ये माझं शरीर ठेवलं जाईल, ती डॉक्टर्स आणि वैद्य जे चांगले आहेत त्यांना उचलायला लावा. ते लोक माझ्या शवपेटिकेला खांदा देतील. दुसरी गोष्ट म्हणजे माझी प्रेतक्रिया ज्या रस्त्याने चालेल त्या रस्त्यावर मी जेवढं कमवलेलं आहे सोनं नाणं ते रस्त्यावर पसरवा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जी शवपेटिका आहे त्याच्यातून माझे दोन्ही हात बाहेर असू द्या. बाकी पेटीच्या बाहेर माझे दोन्ही हात बाहेर असू द्या. आणि त्या सरदारांनी ते मान्य केलं. परंतु त्यांना तो प्रश्न पडलेला की हे असं का. आणि शेवटी त्यांनी सिकंदर राजाला विचारलं की आम्ही तुमची इच्छा पूर्ण करणार आहोत, पण हे असं का. आणि मग सिकंदर राजाने त्यांना सांगितले की पहिलं म्हणजे मोठमोठे डॉक्टर्स किंवा वैद्य माझी शवपेटिका उचलतील, त्याला खांदा देतील. जगाला हे कळू द्या की कितीही मोठा डॉक्टर असो, कितीही मोठा वैद्य असो, मृत्यू पुढे त्याचं काहीही चालत नाही. मृत्यूपासून आपल्याला कोणीही वाचवू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्यावर नाणं पसरवा, सोनं नाणं पसरवा. याचा हेतू हा आहे की मेल्यानंतर आपण काहीही घेऊन जाऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे माझे हात पेटीच्या बाहेर ठेवा आणि जगाला हे दिसू द्या की आपण काही न रिकाम्या हाताने ह्या जगामध्ये येतो आणि रिकाम्या हातानेच आपण ह्या जगातून बाहेर जातो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण काहीही घेऊन येत नाही आणि काहीही घेऊन जात नाही. आपल्याला देवाची धार्मिकता मिळवण्याची प्रयत्न केला पाहिजे, कारण आपलं लक्ष जे आहे हे सार्वकालिक जीवन आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, मत्ते शुभवर्तमान ह्याचा 6वा अध्याय आणि 32 आणि 33वा वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 6 and verse 32 and 33. कारण ही सर्व मिळवण्यास विदेशी लोक खटपट करतात. या सर्वांची गरज तुम्हास आहे हे तुमच्या स्वर्गीय पित्याला ठाऊक आहे. तर तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवण्याची खटपट करा, म्हणजे ह्याबरोबर तीही तुम्हास मिळतील. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.